धारावी ते अदानी यांच्या कार्यालयापर्यंत आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे। ठाकरे गटाच्या धारावी बचाव मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे। अदानी यांना देण्यात येणाऱ्या टीडीआरला ठाकरे गटाचा विरोध आहे। याच विरोधात ठाकरे गटाचा मुंबईमध्ये मोर्चा निघेल। धारावी टी जंक्शन येथील नाक्यावरून दुपारी 3 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। धारावी टी जंक्शन ते अदानी रिअॅलिटी कार्यालय बीकेसी असा हा पायी मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, इतर काही राजकीय संघटना, कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसंच हजारो धारावीकर सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान पोलीस बंदोबस्ताचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। ठाकरे गटाचा धारावी बचाव संदर्भात मोठा मोर्चा हा निघणार आहे। धारावी टी जंक्शन पासून हा मोर्चा निघणार आहे। तब्बल 1.5 लाखाहून अधिकचे लोक या मोर्चात सहभागी होणार असल्याचा दावा हा ठाकरे गटाकडून करण्यात आला आणि त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस आहेत ते यांनी सतर्क झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकूण 300च्या वर पोलीस आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। यामध्ये अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, मुंबई पोलीस असतील, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असतील, तसंच दंगल नियंत्रण पथक असेल, याशिवाय महाराष्ट्र गृहरक्षक दल असेल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक असेल, असे एकूण 300च्या वर आहेत ते पोलीस बंदोबस्त आहे तो या मोर्चासाठीचा तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत 1.5 लाखाहून अधिकची लोक आहेत या मोर्चात सहभागी होतील असा दावा केल्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्था हा बिघडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। धारावी टी जंक्शन ते बीकेसी अदानी कार्यालय आहे तिथपर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन घरात गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।